फेसबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे सेशन एक टॉपिक व्यतिरिक्त आहे किंवा कोणता टॉपिक किंवा कोणती कन्सेप्ट आपल्याला पाहायची नाही या लेक्चरमध्ये. हे सेशन आपण एका वेगळ्या टॉपिकसाठी घेतोय आणि तो टॉपिक आहे की आपल्या सर्वांचा जो आवडतीचा विषय असेल तो म्हणजे भूगोल, जिओग्राफी. या जिओग्राफीचं जे बदलतं स्वरूप आहे, चेंजिंग पॅटर्न आहे, तो पॅटर्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता जिओग्राफीचा पॅटर्न नक्की बदलतोय का? किंवा असा काही पॅटर्न बदललेला आहे या वर्षी 2023 मध्ये? हे सगळं आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. मी तुम्हाला कंबाईन आणि राज्यसेवा दोन्हींच्या पूर्व परीक्षाबद्दल जे काही पॅटर्न आहे किंवा जे काही चेंजेस झालेले आहेत प्रश्नांमध्ये, ते सगळं आपण डिस्कस करूयात. चला सेशनला सुरुवात करूया. भूगोल आणि बदलतं स्वरूप याविषयी डिस्कस करू. त्या अगोदर काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आता चालू आहेत. या बॅचेसमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आता एक विजयपथ नावाची बॅच आपण लास्ट आठवड्यामध्ये सुरू केलेली आहे. राज्यसेवा 2024 ची ही एक फाउंडेशनल बॅच आहे. जर तुम्हाला राज्यसेवेची तयारी करायची असेल तर ही फाउंडेशनल बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स सर्व गोष्टी आपण यामध्ये कव्हर करून घेतोय. संकल्प नावाची बॅच ही कंबाईनसाठी आहे. कंबाईनसाठी फाउंडेशनल बॅच आहे. या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल घेऊ शकता. आणि ऍडमिशन घेताना आता तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे, कारण एक सेल आपला चालू आहे. या सेल अंतर्गत जर तुम्ही कॅपिटल मध्ये अनिकेत हा कोड यूज केला तर तुम्हाला या ठिकाणी मॅक्सिमम डिस्काउंट तो मिळून जाईल. त्यामध्ये ओव्हरऑल एमपीएससी आहे, राज्यसेवा प्लस कंबाईन दोन्ही गोष्टी यामध्ये मिळून जातील. जर तुम्हाला फक्त कंबाईन साठी एनरोलमेंट करायची असेल तरी आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत, तुम्हाला इथेही डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला सुरुवात म्हणजे तुम्ही जॉईन करू शकता आणि हे सर्च करा किंवा डायरेक्टली तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करू शकता, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. चला सुरुवात करूया आपण कंबाईन पूर्व परीक्षेपासून. जस्ट एकच मिनिट. कंबाईनचे जे काही प्रश्न आहेत हे कंबाईनचे प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तो कंबाईनचे प्रश्न आपण डिस्कस करू आणि या वर्षी नक्की बदल काय झालाय त्याबद्दल देखील आपण बोलूयात. बघा कंबाईन 2023 तुलनेने जर पाहिलं आपण या अगोदर तर या वर्षीची पूर्व परीक्षा ही थोडी वेगळी होती. अवघड म्हणणार नाही किंवा सोपी म्हणणार नाही, पण पॅटर्नच्या वेगळी होती, ट्रेंडच्या वेगळी होती. बरोबर. तो ट्रेंड नक्की कसा बदलला आणि त्यामध्ये भूगोलामध्ये काय बदल झाला हे समजून घेणं आपल्यासाठी आता या लेक्चरमध्ये गरजेचं आहे. बरोबर. तो बघा, जर आपण कंबाईनचा विचार केला तर सर्वात मेजर बदल जो झाला आपल्या भूगोल या विषयामध्ये, तर तो सर्वात मोठा बदल झालेला होता. तो झाला होता प्रश्नांच्या संख्येमध्ये. जनरली भूगोलाचे जे प्रश्न आहेत कंबाईनला 15 प्रश्न विचारले जायचे, पण या वर्षी जर प्रॉपर भूगोलाचा विचार केला तर फक्त 7 ते 8 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. तो जवळपास प्रश्नांची संख्या ही निम्म्याने कमी झालेली आहे. आणि जे प्रश्न विचारलेले आहेत 7 ते 8 प्रश्न प्रॉपर भूगोलावरती, हे नक्की कसे विचारलेत त्याचा एक काय करूया आपण आढावा घेऊयात. मी तुम्हाला सगळे प्रश्न दाखवतो कसे विचारलेले आहेत. त्यात पण काही प्रश्न करंटच्या अँगलने आहेत आणि काही प्रश्न हे थोडेसे अशा टॉपिक वरती आहेत जो सिलेबस मध्ये तर आहे, परंतु त्या टॉपिकचा जो अभ्यास आहे तितक्या डिटेलमध्ये शक्यतो कोणी केलेला नसेल. डिस्कस करूया आपण याबद्दल कोणकोणते प्रश्न आले होते. आपल्या कंबाईन पूर्व मध्ये जर आपण विचार केला, सर्वात पहिल्यांदा तो विचार कशाचा आहे तर भूगोलाचा आहे. आणि सर्वात पहिला प्रश्न जर पाहिला तर भारतातील कोणते शहर म्हणजे विचारलेलं आहे की स्वच्छता क्रमवारीमध्ये सलग 3 वेळा ते पहिल्यांदा होतं, सलग 6 वेळा होतं, आपण कव्हर केलं होतं इंदोर. तसं जर पाहिलं तर हा करंट ओरिएंटेड प्रश्न होता आणि हे आपण देखील कव्हर करून घेतलेलं होतं. बरोबर. सो तरी पण मी याला भूगोलामध्ये ठेवलेलं आहे ऑलरेडी. ओके, हे लक्षात ठेवा. तसा करंट मध्ये पण येऊन जाईल. पुढे एक प्रश्न विचारला होता आणि हा प्रश्न म्हणजे असं काही नाही की तुम्हाला अभ्यास केलेलाच पाहिजे तुम्ही खूप जास्त डिटेलमध्ये. एक थोडीफार अंडरस्टँडिंग असेल विषयाबद्दल तरी देखील तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आहे ते मिळू शकतं. प्रश्न काय बघा, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावरती ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक खडकाचा किंवा दगडाचा वापर केला जातो. लोकेशन दिलंय दख्खनचं पठार, विचारलेलं आहे स्थानिक खडक. काय येऊन जाईल यामध्ये उत्तर? जर तुम्ही बेसिकली तुम्हाला एक अंदाज जरी असेल किंवा थोडंफार वाचलं असेल की दख्खनचं पठार हे बेसाल्टने बनलेले आहे, तरी देखील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. सो अगेन, जो प्रॉपर जिओग्राफीचा एक प्रश्न आपण आता कंबाईनचा पाहिला, हा प्रश्न असं नाही की खूप डिटेल अभ्यासामध्ये सुटेल, आरामात सुटून जाईल. अंदाज लावला तरी हा प्रश्न बऱ्याच जणांनी सोडवला असेल असं मला वाटतं. पुढचा प्रश्न एक आलेला होता, तो प्रश्न पाहूयात. हे आपणही कव्हर करून घेतलेलं होतं.
हा प्रश्न रद्द केला आयोगाने, पण प्रश्न आला होता ते समजून घ्या. ज्यावेळेस सेकंड आन्सर की आलेली आहे हा प्रश्न रद्द केला. पण प्रश्न या प्रकारचा अगोदर विचारलेला आहे का? खूप वेळा विचारलेले आहेत. या टॉपिक वरती प्रश्न विचारलाय. एका साईडला औष्णिक वीज केंद्र आणि एका साईडला जिल्हे हा रद्द केला असेल तर हा प्रॉपर जॉग्राफीचा प्रश्न होता. आणि किती म्हणजे हा प्रश्न सोपा होता, असं नाही की पॅटर्नचा वेगळा होता किंवा अवघड प्रश्न होता. पॅटर्न नुसार होता आणि सोपा होता, पण रद्द केला. ओके, रद्द का केला तर इकडे ठाणे दिलेला आहे आणि जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळते की थोडे वेगळे आहेत. उरण जे आहे त्यासाठी आपल्याला रायगडचा ऑप्शन इथं कुठेही दिलेला नव्हता. हे रद्द केलाय प्रश्न. हे आपण ऑलरेडी कव्हर करून घेतलेले आहे बघा. सगळे औष्णिक केंद्र जे आहेत हे युट्यूबच्याच लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी कव्हर करून घेतलेलं होतं. बरोबर? तर हे तुम्ही पाहू शकता. यानंतर हा एक प्रश्न आहे बघा, जो आपण पुढचा डिस्कस करूया. हा पुढचा प्रश्न पहा. म्हणजे आतापर्यंत भूगोलाचे प्रश्न आपण पाहतोय कंबाईनला एक तर कमी आले. त्यातला हा प्रॉपर पहिला प्रश्न होता. हा प्रश्न आरामात सॉल्व्ह करू शकतो आपण, म्हणजे जर अंडरस्टँडिंग असेल विषयाची तर. यानंतर दुसरा प्रश्न आला, परंतु हा रद्द झाला. हा पण एक पॅटर्न नुसार सोपा प्रश्न होता. यानंतर एक प्रश्न आला, शिखर आणि ठिकाण आणि उंची दिलेली आहे. मांगीतुंगी आहे, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, सालेर आणि एका साईडला उंची दिलेल्या आहेत, किती असते, हाईट किती आहे. बरोबर? हा प्रश्न नवीन आहे की पॅटर्न नुसार आहे? अगेन या प्रकारचे प्रश्न येतात. यायच्या अगोदर 2012, 13, 11 या साली पण यायचे, आताही येत आहेत. आणि प्रश्न हा सोपा आहे. म्हणजे तुम्हाला एक महाराष्ट्रातल्या जे काही शिखर आहे त्यांचा क्रम माहिती असेल आणि त्यामध्ये 2 नंबरला साल्हेर हे माहिती असेल तर साल्हेरला यामध्ये सर्वात जास्त बरोबर मार्क करा, उत्तर तुम्हाला डायरेक्टली मिळून जातं. बरोबर? सो हा प्रश्न इझी होता. फक्त तुम्हाला एकदा तो अभ्यास केला पाहिजे. कसा मी हसतो हा शॉर्ट फॉर्म किंवा असे अनेक मुद्दे तुम्हाला माहिती पाहिजेत. अगेन पारंपरिक प्रश्न होता, असं काही नवीन नव्हतं या प्रश्नामध्ये, त्यामुळे हा प्रश्न देखील मॅनेजेबल होता. सो आतापर्यंत आपण जे प्रश्न पाहिले 3 प्रॉपर जॉग्राफीचे प्रश्न आहेत, त्यातला एक रद्द केलेला आहे आणि 2 प्रश्न आरामात सॉल्व्ह करू शकतो. कंबाईन बद्दल बोलतोय आता आपण. हे आपण कव्हर केलेलं होतं बघा, इथं शॉर्ट फॉर्म वगैरे दिलेला होता. हा प्रश्न पहा. हा प्रश्न थोडा वेगळा आहे बघा. प्रश्न आलेला आहे लोकसंख्या टॉपिकवर. एका साईडला हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, बिहार आणि इकडे दिले 1106, 573, 414, 123. तुम्ही म्हणाल की सर हा प्रश्न सोपा आहे, कारण बिहारची जी लोकसंख्या घनता आहे ती जास्त आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे बिहारला जर मी मार्क केलं, डी ला 4 मार्क केलं तर बघा फक्त एकच ऑप्शन इलिमिनेट होतो. बाकीचं तुम्हाला एक तर हरियाणा तरी माहिती पाहिजे, हिमाचल माहिती पाहिजे, झारखंड माहिती पाहिजे. या प्रकारचा प्रश्न जो आहे तो प्रश्न तसा टफ कॅटेगरीमध्ये ठेवूया आपण, कारण 3 ऑप्शन मधून एक निवडणं सोपं नाहीये. बरोबर? प्रोबॅबिलिटी थोडी तुम्हाला अवघड पाहायला मिळते. त्यामुळं हा प्रश्न जो आहे लोकसंख्या टॉपिक वरती आहे. टॉपिक पारंपरिक आहे, पण प्रश्न खूप डिटेलमध्ये आहे. बरोबर? अगदी डायरेक्टली काय विचारले तर आकडे विचारले त्या त्या राज्यांचे. आणि एक खूप मोठी लिस्ट आहे, आपल्या संपूर्ण राज्यांची लोकसंख्या घनतेची लिस्ट आहे. तर ती लिस्ट तुम्हाला वाचावी लागेल. ती लिस्ट वाचली असेल तर हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. तर हा एक प्रॉपर जॉग्राफीचा प्रश्न आपण म्हणू शकतो आलेला होता. यानंतर हा प्रश्न पहा, फिजिकल वरती आला होता. प्राकृतिक जे काही विभाग आहेत त्यावरती पठारांमध्ये प्रश्न होता. रायलसीमा पठार. आता रायलसीमा पठार आपण जर भारताचं जर फिजिओग्राफी पाहिली आणि भारताची जी पठार आपण पाहतो, तर हे जी लहान पठारं आहेत जी प्रत्येक स्टेट बेस आपण पाहतो, महाराष्ट्रातली सगळी पठार आपण करतो किंवा तुम्ही करत असाल. पण रायलसीमा पठार हा थोडा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता असं म्हणलं तरी चालेल. कारण एखाद्या राज्य म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांच्या सीमेवरती किंवा त्या राज्यांमध्ये जे प्रॉपर तुम्हाला पठार पाहायला मिळतात, या पठारांच्या तिथला तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळतो. त्यामुळं हा प्रश्न निश्चितच सोपा नव्हता आणि हा ट्रेंड नुसार थोडा वेगळा प्रश्न होता असं म्हणूया आपण. तुम्हाला वाटेल की सर टॉपिक तर सेमच आहे, पठार, फक्त पठार पाहू नका, ते नाव पहा काय विचारलेलं आहे. त्यामुळं थोडा हा प्रश्न आपण म्हणूया की आत्ताच्या पॅटर्न नुसार थोडा वेगळा होता. अगोदर विचारले जायचे प्रश्न असे. यानंतर रोरो वाहतुकीची सुरुवात सर्वप्रथम कोकण रेल्वे मार्गावर झाली. हा पण एक डायरेक्टली प्रश्न होता, त्यामुळे याचं काही पुढे अवघड नव्हतं. हा प्रश्न पहा. एका साईडला कंबाईनचा प्रश्न आहे, जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब, हरियाणा आणि एका साईडला आहेत ते पर्यटन स्थळे. अगेन हा प्रश्न आहे पॅटर्नला ब्रेक करणारा, कारण या प्रश्नाने टॉपिक कोणता चूज केलाय तर टुरिझम म्हणजेच पर्यटन, ते पण कुठलं ते विचारलेलं आहे आपल्याला भारतातलं. आतापर्यंत महाराष्ट्राच्या पर्यटनावरती आयोग तुम्हाला रिपीटेडली प्रश्न विचारायचं. किल्ल्यांवरती प्रश्न यायचा किंवा गरम पाण्याच्या झऱ्यांवरती प्रश्न येतो आपल्याला, थंड हवेच्या ठिकाणांवरती प्रश्न यायचा, धबधब्यांचा प्रश्न येतो. पण इथं आहे ना प्रश्न हा भारताच्या विचारलाय, भारताच्या
पर्यटनावरती. आणि असं नाही की खूप चर्चेमधली ठिकाणं आहेत, असं पण नाहीये. ही चर्चेमधली पण ठिकाणं नव्हती. त्यामुळे बघा, हा प्रश्न कठीण होता, हा ट्रेंडच्या बाहेरचा होता. पण असं नाही की आता याच्याच पॅटर्नने अभ्यास करायचा, आपल्याला सगळे या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायला बसायचंय. तो एखादा प्रश्न आतापर्यंत पाहिला, पण हा एक पहिलाच प्रश्न आहे जो आउट ऑफ द बॉक्स आलेला होता. बरोबर. यानंतर धवल क्रांतीला सुरुवात कधी झाली होती? 1971 आयोगाने उत्तर दिलेलं होतं. तर हा एक प्रश्न म्हणजे सोपा होता डायरेक्टली, पण खूपच फॅक्च्युअल प्रश्न होता, हे लक्षात ठेवा. कारण सगळे ऑप्शन्स पाहू शकता 70च्या दशकातलेच दिलेले आहेत, आणि काही पुस्तकांमध्ये असं दिलेलं आहे की धवल क्रांतीला 1970च्या दशकामध्ये सुरुवात झालेली आहे. तर दशक दिलं असेल तर प्रॉपर वर्ष माहिती पाहिजे आपल्याला काय होतं, बरोबर. त्यामुळे चारही ऑप्शन कन्फ्युजिंग होते. थोडं डिटेलमध्ये जाऊन प्रश्न विचारला ऍग्रिकल्चर मध्ये, हे लक्षात ठेवा त्या टॉपिक मधनं. आणि हे प्रश्न तुम्ही इकॉनॉमी मधनं पण सॉल्व्ह करू शकता ऍट दी एंड, बरोबर. यानंतर हा प्रश्न बघा, हा प्रश्न कंबाईनला आला होता. आपल्या चॅम्पियन आणि स्टेट यांचं वर्गीकरण विचारलेलं आहे. महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती विभाग आहेत? हा खूप डिटेल मधला प्रश्न आहे. त्यामुळे याला आपण म्हणूया की ट्रेंड मधला नाही, हा थोडा बाहेरचा प्रश्न आहे. कारण आतापर्यंत जंगलांवरती प्रश्न येत गेलेले आहेत, असं नाही की आले नाहीत. टाइप्स ऑफ फॉरेस्ट वरती प्रश्न आलेत, पण ते प्रश्न थोडेसे कसे आले होते, जोड्या लावा ज्यामध्ये एका साईडला प्रकार, एका साईडला उदाहरणं आहेत, किंवा अशी उदाहरणांवरती प्रश्न येऊन गेलेले होते. हा क्लासिफिकेशन वरती प्रश्न आयोग खूप विचारते कंबाईनला. तुम्ही जर पाहिलं असेल, कंबाईन 2021 ला एक प्रश्न आलेला होता. तो प्रश्न असा होता की मातीचे जे वर्गीकरण आहे 1938 साली, ते कोणी केलेलं आहे? आता विचारलंय जंगलांचं वर्गीकरण. आपण एक काम करूयात की ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं कुठं टॉपिक पाहायला मिळेल ना, की वर्गीकरण या लोकांनी केलेलं आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, भले ते कशाचंही असेल, माती असेल, जंगल असेल, किंवा काही असेल, हवामान असेल, तर ते व्यवस्थित एकदा काय करा, रीड कराल, किंवा त्याची एक लिस्ट सेपरेट तयार करून ठेवा. प्रश्न येत आहेत. ओके. यानंतर हे होते कंबाईनचे खूपच कमी प्रश्न आलेले होते. आता येऊया राज्यसेवेचे. राज्यसेवा 4 जूनला झाली होती. राज्यसेवेमध्ये प्रश्न काय आले बघा. पहिला प्रश्न आला होता चंद्रावरती, म्हणजे मूनवरती आणि मूनच्या फेजेसवरती. हा प्रश्न राज्यसेवेचा जो आतापर्यंत पॅटर्न चालू होता त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. का वेगळा आहे? टॉपिक ओव्हरऑल जर पाहाल तर हा प्रश्न आलेला आहे आपल्याला पृथ्वी आणि पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या खगोलीय वस्तू यांच्यावरती, किंवा आपण जो सुरुवातीला 2 ते 3 लेक्चर घेत असतो बॅच मध्ये, तिथनं प्रश्न होता. पण त्याच्या आतमध्ये जे गेलेत नाहीत बघा, पृथ्वीच्या फेजेस वरती गेलेले आहेत, आणि पृथ्वीच्या फेजेस वरती जाऊन पण पृथ्वीच्या चंद्राच्या जे काही फेजेस आहेत त्या चंद्राच्या फेजेस वरती जाऊन तुम्हाला प्रश्न विचारलाय की 2/3 पार्ट म्हणजे 3/4 भाग जो आहे तो कुठं तुम्हाला व्हिजिबल दिसेल. तर बघा, हा प्रश्न तर म्हणजे तसा सोपा होता कन्सेप्ट माहिती असेल तर, पण तसा एवढाही सोपा नव्हता. जर काही वाचलंच नसेल तर हा प्रश्न नॉन टॅकलेबल होता, लक्षात ठेवा. इथं सूर्य आहे, ही असते अमावस्या, ही असते पौर्णिमा. पौर्णिमेच्या जवळचे 2 पॉइंट राहतात, ज्याला आपण गिबियस फेज म्हणतो, जिथे तुम्हाला 75% भाग व्हिजिबल दिसतो. म्हणजे डी आणि एफ हे उत्तर असेल. पण हरकत नाही, हा प्रश्न आपण म्हणूया की पारंपरिक याच्यानुसार नव्हता. यानंतर एक व्याख्या विचारली होती. अगेन खूप पॅटर्न आहे हा आयोगाचा. आता आयोग काय करतंय, मेन्स मध्ये खूप प्रश्न विचारते, पण पहिल्यांदाच असा प्रिलिम्सला प्रश्न विचारला की ही व्याख्या कोणी दिलेली आहे. मेन्सला राज्यसेवेचे यासारखे प्रश्न खूप येतात. एखाद्या टॉपिकची व्याख्या देतात आणि विचारतात कोणी दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला व्याख्या विचारलेली आहे एन्व्हायरमेंटची की कोणी दिलेली आहे. ओके. यासारखे प्रश्न फक्त वाचून ठेवा. जे टॉपिक तुमच्या समोर येतील, असं नाही की टॅकल झालाच पाहिजे प्रश्न. कारण तुम्ही किती व्याख्या पाठ कराल, विथ नेम, विथ ऑथर, किंवा ज्यांनी व्याख्या दिली त्याचं नाव नाही लक्षात ठेवू शकत सगळ्यांचं, पण वाचून ठेवा ज्या मेन मेन व्याख्या आहेत त्या. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग बघा, आपणही डिस्कस केला होता, आयोगाने तेच उत्तर दिलं जे आपण डिस्कस केलं होतं ते. हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. आता इथून पुढे बघा आपल्याला पॅटर्न कसा बदलतोय बघा. आतापर्यंत तुम्हाला आयोग काय करायचं, फॅक्च्युअल थोडं राज्यसेवेत राहायचं, अजूनही फॅक्च्युअल राहायचं आयोग, पण या वर्षी त्यांनी फॅक्च्युअल राज्यसेवेला विचारलं नाही प्रिलिम्सला. हे डायरेक्टली म्हणजे त्यांनी शिफ्ट केलेलं आहे कन्सेप्टकडं. प्रॉपर कन्सेप्ट वरती प्रश्न आहे. पश्चिम राजस्थानच्या भागामध्ये चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे का आढळतात, असा प्रश्न विचारलाय. कन्सेप्टच माहिती पाहिजे आपल्याला का आहे, बरोबर, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. वनाच्छादनाचा इथं काही संबंध नव्हता, म्हणून एबीसी या ठिकाणी उत्तर आयोगाने दिले. तीनही पहिले स्टेटमेंट आहे ते बरोबर होते. यानंतर हा प्रश्न वन ऑफ द बेसिक क्वेश्चन, लोह आणि बॉक्साईट साठी कोणती मृदा पाहतो आपण, जांभी मृदा, लॅटराईट. हे लक्षात ठेवा, सोपं आहे. कोकणातला प्रदेश आपण पाहतो, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पाहतो महाराष्ट्रामध्ये. पारंपरिक प्रश्न. यानंतर हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आयोगाने एक उत्तर दिलं याचं.
हा प्रश्न पण आपण म्हणूया की म्हणजे यासारखे प्रश्न आयोग आतापर्यंत विचारत आले मेन्स मध्ये. तुम्ही मेन्सचे पेपर पहा, तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम्सला नक्की मदत होईल. उद्योगावरती एक असे प्रश्न आयोगाने 22च्या मेन्स मध्ये पण ऑलरेडी विचारलेले होते. तो हा प्रश्न ट्रेंड नुसारच आहे. नंतर एक प्रश्न आला होता थोडा वेगळा. वेगळा म्हणजे कसा आला होता बघा, यामध्ये भारताच्या प्राकृतिक नकाशामध्ये महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवलंय? हा खूप जनरल प्रश्न होता. तुम्हाला पठार कोणत्या रंगाने दर्शवलेला आहे याबद्दल प्रश्न आहे तो विचारला होता. आयोगाने उत्तर दिले पिवळ्या रंगाने, म्हणजे येलो जो कलर आहे त्यामध्ये हरकत नाही. पण एक ऑब्झर्वेशन जर तुमचं असेल तर हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. कन्सेप्च्युअल प्रश्न आला होता दक्षिण गोलार्धामध्ये. विचारलं होतं की उन्हाळी अयन दिन कधी येतो, आणि खूप आपण डिस्कस केलं होतं, हायलाइट करून याला 22 डिसेंबर लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण दक्षिण गोलार्ध विचारलंय. साऊदर्न हेमिस्फिअर विचारलेलं होतं समर सोल्स्टिस साठी. ओके, सो ऑप्शन क्रमांक 4 पॅटर्न नुसारच आहे. ऑलरेडी पण आपल्याला इक्विनॉक्स किंवा संपात बिंदू याच्यावरती प्रश्न विचारलेत आयोगाने. हा खूप कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. याचं उत्तर जे आयोगाने दिले ते 2 दिले बघा ऍट दी एंड पहिल्या नुसार. तो भूमध्य सामुद्रिक प्रदेशामध्ये हिवाळ्यात पाऊस पडण्याचं कारण जे आहे ते वायुभार पट्ट्यांचे. हा कन्सेप्च्युअल आहे की बाबा टाइप्स ऑफ क्लायमेट जे आपण पाहतो यामध्ये मेडिटेरेनियन क्लायमेट आपण पाहत असतो, भूमध्य सागरी हवामान, आणि तिथं जे पर्जन्य पडतं हिवाळ्यामध्ये, तर ते का पडतं, विंटर रेनफॉल का वैशिष्ट्य आहे, हे तुम्हाला आयोगाने असा प्रश्न विचारला होता. पॅसिफिक महासागर, अगेन पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये का बरं गर्ता आढळतात? कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. जर तुम्हाला माहिती असेल की सबडक्शन झोनचा भाग आहे हा, अधोगमन क्षेत्राचा भाग आहे, तर उत्तर तुम्हाला मिळून जाईल. प्लेट बाउंड्री आहे, प्लेट कोलाइड करतात, एक प्लेट सबडक्ट करते, अधोगमन क्षेत्र आहे, यामुळे गर्ता पाहायला मिळतात. कन्सेप्ट आहे बघा ही पण मान्सूनची माघार, रिट्रीटिंग मान्सून तुम्हाला विचारलाय. हाई प्रेशर आपल्या या भागामध्ये राहतो, लो प्रेशर अरबी समुद्रावरती राहतो, वारं उलट वाहतं. बरोबर, ऑप्शन क्रमांक 3 आयोगाने बरोबर ऑफकोर्स दिलाय. त्या अगोदर पण विचारला होता एकदा आयोगाने 21 मध्ये. आणि हा तर आपला पारंपरिक प्रश्न आहे की एका साईडला पर्वतरांगा विचारतात, एका साईडला नदी, त्यांच्यामध्ये कोणत्या नद्यांची खोरी आहेत. हा पारंपरिक प्रश्न आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. बरोबर, सो यासारखाही प्रश्न आयोगाने विचारलेला होता. यानंतर एक वेगळा प्रश्न आला होता बघा की कन्सेप्च्युअल क्वेश्चन इथं फिजिकल मधला, प्राकृतिक भूगोलामधला. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून ती वक्राकार आहे. अगेन कन्सेप्ट आहे, फिजिकल ज्योग्राफी मध्ये या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या लागतात, तेव्हा हा टॉपिक आपल्याला समजून जातो. गोदावरी व कृष्णा सोपा प्रश्न होता, पण तुम्हाला ते अंडरस्टँडिंग पाहिजे टॉपिक बद्दल. हिवाळ्यात जे पाणी आहे ते वाढण्याचं कारण काय आहे, तर जो आपला ईशान्य मान्सून वारे आहे त्याच्यामुळं जे पाऊस पडतो त्यामुळं काय होतं, तर हे वाढतं. तो आता एक पॉइंट समजून घ्या की हे जे प्रश्न आलेले आहेत ना सगळे, हे प्रश्न जे आहेत आपल्या राज्यसेवेचे, हे राज्यसेवेचा पॅटर्न कम्प्लीट शिफ्ट होते कन्सेप्ट वरती. सो तुम्हाला आता अंडरस्टँडिंग डेव्हलप करणं गरजेचं आहे की नक्की काय. बरोबर, सो जर तुम्हाला कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घेतल्या, संकल्पना क्लिअर केल्या भूगोलाच्या, तर आपल्याला नक्की फायदा होऊन जाईल आणि राज्यसेवेचे प्रश्न सॉल्व्ह होतील. सो राज्यसेवेची तयारी करत असाल, सो बेसिक स्टडी नंतर पण तुम्हाला काही गोष्टी इम्प्रोव्हाइज करणं गरजेचं आहे, तर हे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. सुपर कोचिंग मध्ये आपल्याला 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, ऑफलाईन क्लासेसचे रेकॉर्डिंग, हे सगळे सुपर टीचर गाईड करायला आहेतच. आपल्या वेगवेगळ्या बॅचेस चालू आहेत. आता विजयपथ बॅच 2024 साठी आहे, फाउंडेशनल बॅच आहे, संकल्प बॅच कंबाईन साठी फाउंडेशनल बॅच पाहायला मिळते, आणि या दोनही बॅचेस लेटेस्ट सुरू झालेल्या आहेत. ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत, तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या ठिकाणी मिळून जाईल. तर तुम्ही इथं काय करू शकता, पाहू शकता, डिस्काउंट वगैरे तुम्हाला मिळेल. या व्यतिरिक्त कंबाईनची बॅच तुम्हाला पाहायला मिळेल, इथेही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, आपला कोड यूज करा. टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा, अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल किंवा हा क्यूआर कोड स्कॅन करू शकता. ओके, येस, सो आपण या लेक्चर मध्ये थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.